विधान परिषदेचा राज्यातील निकाल जाहीर झालेला आहे। काय काय घडले या निकालामध्ये पाहूयात। विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय झालाय। यामध्ये 12 जागांवर भाजप तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळालाय, तर एका जागेवर अपक्षाचा विजय झालाय। महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाहीये। आजच्या निकालाची अंतिम तालिका काय होती ती पाहूयात। भाजप 11, शिवसेना 3, राष्ट्रवादी 2, अपक्ष 1 असे 17 जागांवर विजय झालेले आहेत। ठाकरे गटाचे एकही उमेदवार विजयी झाला नाहीये। राष्ट्रवादी शपा आणि काँग्रेसचा सुद्धा एकही उमेदवार या विधान परिषद निवडणुकीमध्ये विजयी झाला नाहीये। तर या विधान परिषदेचे मतदारसंघ हे निहाय निकाल काय लागलेले आहेत ते सुद्धा पाहूयात। तर आपण हे मतदारसंघ निहाय निकाल पाहतोय। नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे विजयी झाले, त्यांना 357 मतं मिळाली। नरेंद्र दराडे 248 मतं मिळाली। शिवसेनेचे हे उमेदवार पराभूत झाले। जळगावमध्ये भाजपाचे नंदकिशोर महाजन हे विजयी झाले, 582 मतं त्यांना मिळाली। ठाकरे गटाचे शरद तायडे अवघी 17 मतं मिळाली, पराभूत झाले। संभाजीनगर जालना या विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे सुहास शिरसाट हे विजयी झाले, 454 मतं। ठाकरे गटाचे गणेश लोखंडे 134 मतं, पराभूत झाले। धाराशिव लातूर बीड या मतदारसंघात भाजपाचे बसवराज पाटील 845 मतं घेऊन विजयी झाले। काँग्रेसचे महेश देशमुख 124 मतं, पराभूत झाले। नांदेडमध्ये भाजपाचे अमर राजूरकर हे 339 मतं घेत विजयी झाले। काँग्रेसचे रामदास पाटील अवघी 84 मतं मिळाली, पराभूत झाले। सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत 483 मतं विजयी झाले। राष्ट्रवादी शपा गटाचे वसंतराव देशमुख 118 मतं, पराभूत झाले। अमरावतीमध्ये भाजपाचे प्रवीण पोटे विजयी झाले, 390 मतं आणि या ठिकाणी काँग्रेसच्या हर्षदीप देशमुख त्यांना एकही मत मिळालं नाही, पराभूत झाले। भंडारा गोंदियामध्ये भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर 302 मतं घेत विजयी झाले। काँग्रेसचे नरेश ईश्वरकर यांना 154 मतं मिळाली, पराभूत झाले। नागपूरमध्ये डॉक्टर राजू पोद्दार 682 मतं घेत विजयी झाले। अतुल लोंढे काँग्रेसचे मोठं नाव प्रवक्ते 130 मतं मिळाली, पराभूत झाले। सांगली सातारामध्ये भाजपाचे धैर्यशील कदम 591 मतं घेत विजयी झाले, तर अभयसिंह जगताप 295 मतांनी त्यांना मतं मिळाली, पराभूत झाले। परभणी हिंगोलीमध्ये शिवसेनेचे सईद खान 242 मतं घेत विजयी झाले। ठाकरे गटाचे डॉक्टर विवेक नावंदर 159 मतं मिळाली, पराभूत झाले। तर या विधान परिषद निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये नेमका शिवसेनेचा गेम कसा झाला पाहूयात।